हरे कृष्ण मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझे साहेब या युट्यूब चॅनल मध्ये। सकाळचे वाजले आहेत 8:30 आणि आमच्या आई साहेब काय करतायत बघा। सकाळी सकाळी एवढे मोठे टमाटर कापलेले आहेत आईने। आई एवढे टमाटर कशासाठी? टमाटर स्वस्त झालेत ना, चटणी बनवायची। आणि कांदे कशासाठी आई? मग चटणीत टाकायला लागतात। कांदे पण लागतात का टमाटर मध्ये? आणि ते अरे बापरे, खोकला शिंका सगळं चालू आहे। आता आणलेली ती पेंट खजूर दाखवणार आहे, कमेंट करून सांगा मला ते कसे असतात। कुठे आहे ते? किचनवर ठेवले तो। पडशील पडशील, पाठी मागे हो, पाठी हो। काय आणलं सकाळी? हे खारीक आहे, पेंट खजूर पण खारीक सारखी आहे, ओली खारीक आहे। काय दे बोलते, खायला दे बोलते ती। हा खारीक मिळेल, पण ओली खारीक आहे, खायला छान लागतंय। पण ह्याला काय बोलतात ते मित्रांनो कमेंट करून सांगा, कारण की हे काय बोलतात त्याला, खजूर पण नाहीये आणि खारीक पण नाहीये, दोघांच्या मधला वर्जन आहे। मग नेमकं त्याला काहीतरी नाव असेलच, तर त्याच्यामुळे ते कमेंट करून सांगा, आम्हाला तर काही माहिती नाहीये। हा दे तिला। आता इकडे खेळत होती आणि बघा आता कशी जाऊन बसली सोफ्यावरती, आणि ते पण स्वतः जाऊन बसली आहे, हिला कोणी बसवलेलं नाहीये। आता आजकाल ती ना त्या सोफ्यावरती आपला पण चढते आणि आपला पण उतरते, तिला धरायची गरज नाहीये आणि एकदम मोठ्या माणसासारखं बसते। जसं आम्ही सोफ्यावरती बसून टीव्ही बघतो ना, तशाच प्रकारे सेम ही पण तशीच ऍक्टिंग करते। आणि सौरव जोशीचा ब्लॉग सकाळी नेमका ती बघणार म्हणजे बघणार। तिला कुणाली खूप आवडतो, पण आज कुणाली नाहीये ब्लॉग मध्ये। त्या बॅटला ना हात लावला की चट करून आवाज येतो, म्हणजे करंट लागतो थोडक्यात, म्हणून त्याला हात लावत नाही आणि हाय करते। आणि आमच्या आई साहेबांचं तर काय टमाटर आणि कांदे पिच्छा सोडत नाहीये। हे बघा काय दिवस आलेत माझे, सकाळचे 9 वाजलेत आणि मला बाहेर जायचंय। चटणी आणि चपाती खायचे दिवस आलेत माझे। तूप नाही सांगितलंस? हा तेच, तूप चटणी आणि चपाती। मग ते दिवस नाही म्हणत, चांगले दिवस म्हण। भाजी करायला काय झालं होतं? मग भाजीला आता करायची, तुला टाइम नाही म्हणून म्हणलं जा शॉर्टकट खाऊन। जसं ते शेतकरी चटणी आणि भाकर खातात ना शेतामध्ये जाऊन, कांदा भाकरी, आणि तसं माझं ते चटणी आणि चपाती खायचे दिवस आलेत आता। चटणी चपाती तूप। हे बघा मित्रांनो, ह्याला जायचं आहे उद्याच्याला मुंबईला, आणि यांनी आजपासून बिझी राहतात। जेवते तू? जेवण करते? हा? थांब थांब, येईल थांब, उतरू नको, थांब। आपलिकीचं प्रेम हे का चालू आहे आई साहेबाचा आणि माझं जेवण, आणि हे का ह्या दोघांचा डान्स बघा। असा डान्स कुणाला येतो का कमेंट करून सांगा, आणि गाणं पण येतं का ते? चला चला हो जेवूया, चला जेवण करूया, चला जेवण बनवूया। बनवूया नाही करूया, बनवलं जेवण असं आहे का आई? जेवण करूया म्हणजे काय?
जेवण बनवूया. बाबाला बाबाला या म्हणा. निधीला बाबाचा फोन आलाय. खाऊ घेऊन या म्हणा. खाऊ घेऊन या म्हणा. खाऊ घेऊन या म्हणा. खाऊ घेऊन बनाना खाते म्हणा. दीदी ए ढबा बनाना खाते मला. हा समजलं समजलं. बस बस झालं. अरे एवढं लय मागू नकोस. बस झालं. या म्हणा चॉकलेट बनाना जिलेबी घेऊन या म्हणा. लिस्टच लावली हिने काय काय पाहिजे म्हणलं तर. अरे अजून संपलं नाही. या म्हणावं या म्हणावं. निधी या म्हणावं. तर 6 वाजताचा चहा प्यायचा आहे आणि काही बापलेक बघा काय करतायत. बघितलं का बापलेकीचा कार्यक्रम. हो का हे गाणं जे बोलते ना आता. हा हा हे गाणं हे नाटक आहे सगळं. हा हिच्या डोळ्यामध्ये पाणी भरलंय. हा डोळ्यामध्ये पाणी आहे. का माहितीये का. हा आई बसली होती. आईला सारखंच घेऊन बोलते फिर मला इकडे तिकडे. हा. आणि आईनं तिला ना 2दा आणलेत बाहेर नेऊन माहितीये का. तुम्ही गिराईक करत होता तर 2दा आणलेत बाहेरून फिरून. हिला घेतलंय मी. तर हे गुडिया घ्यायची हे डॉल घ्यायची काय गरज आहे. काय गरज होती. दोन घेऊन बसली. आणि आता बघा एक घेतल्यास कशी करते तेव का. तेव का एक तर मी घेतले तेव का. हा ते घे. ते नाही जमत. पप्पी तेव का. हा मला बरं देत नाही कधीच. काय पप्पी. हा आम्हाला देत नाही पप्पी. बरोबर आहे. आई मी आता चिरली ना पपई तर हे काय याच्यावर बघा की कसं दूध दूध आल्यासारखं आलंय. आणि इतकी गोड आहे ना बस. काय आले माहितीये ती आता तोडली ना झाडाची म्हणून. मी तुम्हाला सकाळपासून म्हणत होते ना मी तोडली की आधी चिरणार आहे. एकदम एकदम पिक्की. आणि सकाळपासून मी डोळा ठेवून होते हा साहेब. हा तोडल्या मी खाणार आहे. तोडल्या मी खाणार आहे. खावा. खाल्ले पण मी खाऊन लय टाक गोड आहे. सगळे. पण आता चहा प्यायची मला. अगोदर खा. नाही आधी चहा प्यायची. चहा पिल्याच्या नंतर चहा बरोबर खा मग. बरं ठीक आहे. चहा बरोबर पपई. कसं नवीन लागतंय? कॉम्बिनेशन. चहा बरोबर पपई. चहावर चपाती कशी खातेस हं. तशी पपई खा. कशी लागते. खाऊन बघ ना. हमटी डमटी नट नटो. डमटी डमटी नट नटो. डमटी डमटी नट नटो. काम चालू आहे तिचं. हा लॉन्ड्रीचं काम आहे तिचं माहिती नाही का. हा पप्पाचं कपड्याचं दुकान आहे आणि तिचं लॉन्ड्रीचं दुकान आहे. लॉन्ड्री. सगळे कपडे इस्त्री करते ती. तिचे चड्या करते का इस्त्री. हा तिचे फक्त तिचेच कपडे लॉन्ड्री दुसऱ्याचे नाही. तिचे एकटीचे कपडे येते ते सगळे काढते. रोज 3-4 वेळा काढत असेल ना ग. हा तेवढाच टाइमपास हवं. तिथं लागली की आपलं एक काम होते. हो हा तिथे गेली की अर्धा तास खेळते. बरोबर आहे. आणि काय लॉस नाही आपलं. आणि आम्ही पण तिला काही बोलत नाही. हे बघा कसं खेळते खेळू काढते. द्या. कसं काढते बघा ना. हमटी डमटी नट नटो. हमटी डमटी नट नटो. हमटी डमटी नट नटो. डमला डमला फमला फमला. हे काय इथं पप्पा बसले. तिचे पप्पा गाणं म्हणले की वाकून बघते. हमटी डमटी नट नटो. हमटी डमटी नट नटो. हमटी डमटी नट नटो. निधीचा खेळ बघा.
कमीत कमी 15 मिनिटं झाले तिथं जायचं. हो 15-20 मिनिटं झाले तिकडेच आहे. आणि हा यशोदाचा मोबाईल. तिनंच निघले तिकडं. आई तुमच्या हातचा मोबाईल द्या बरं, लय भारी आहे तुमचा मोबाईल. आता गाडीला ती घाबरत नाही हा, जरा तिची भीती गेली आता. यशोदाने निधीचा गेम आणलाय, तिला आवडता खेळ. रात्रीचे बघा 10:30 वाजलेत. निधी जवळपास झोपली होती. किती वाजता आई? झोपले की 8ला. 8 वाजता झोपली होती. 9 वाजता म्हणजे 9, 10:30, दीड तास झोपली. आणि आता हिची झोप झालेली आहे. आता उठून बसली आहे ही. आता परत किती वाजता झोपते काय माहिती. झोपते ना. झोपव ग तिला. एवढी गोष्ट हिची चांगली आहे की हे रात्रीचा काहीच त्रास देत नाही. आपण झोपलो की ती पण झोपून जाते ना. आणि इकडे यशोदाने आपलं सर्व सोनं नाणं सगळं काढलेलं आहे. हे बघा कलेक्शन काढलेलं. हे बघा किती सोनं आहेत, किती बांगड्या आहेत, किती अंगठ्या आहेत. आईला म्हणत होते मी की बांगड्या आणा. बांगड्या बघा कशी किती आहेत तिला. बांगड्या आणा म्हणून घालते. मला काय कुठे जायचं असेल काय जायचं म्हणते विशी कुठल्या बांगड्या घालू. माझ्याकडे एक पण नाही. बांगड्याच नाहीत माझ्याकडे अशीच म्हणते. आणि बांगड्या बघ किती आहेत दाखव ग. ही तर सिंपल आहेत म्हणजे काचेच्या वगैरे आहेत. साध्या बांगड्या आहेत ह्या फक्त काचेच्या आहेत. सगळ्या साडीवरच्या मॅचिंग आहेत. खरंच ना. लाल, हिरवी, अजून कोणता? जांभळा आणि शेवाळी. लाल त्या सोनेरी त्या हिरव्या. थांबा थांबा. कोणती भाषा आहे तुझी? यशोदाचं तर ना अख्खं कपाटच मला वाटतं ह्या बांगड्यांनी भरलंय. यशोदा दुकान लावायचं का बांगड्याचं? कुठे लावायचं दुकान? आपल्या कपड्याच्या दुकानात. कपड्याच्याच दुकानात? जागा पुरायची नाही, बांगड्या जास्त आहेत. कोणत्या बांगड्या कधी घालायच्या काय तुला कळतंय का नाही यशोदा? डिझाईन सगळ्या बांगड्या घातलीस तरी काय यशोदा तू? नाही. काही तर बांगड्या घातली पण नसतील घेतल्यापासून. नाहीच घालायलाच नाही. बघ आई घालायला ते बांगड्याची कधी घालायची. ह्या ना हरिद्वारहून आणल्यात आईने मला बांगड्या. हा या बांगड्या खूप छान दिसतात. यशोदाने सगळ्या बांगड्या घेऊन गेल्या म्हणून ही डमाला रडायला लागली. हा हिला बांगड्या पाहिजेत घालायला. हा सगळा पसारा पडलेला होता तेव्हा मस्त मजा येत होती हिला. हा आता रडू येते. देते आणायला बायला उद्या चल देते खेळायला. आता रात्र झाले झोपावं लागेल की नाही. हा 11:30 किती 11:45 वाजलेत. तिनं तिच्या मैयाच्या बांगड्या सोबत खेळणार तर कुणासोबत खेळणार आहे, है की नाही?